तर हेलिकॉप्टरनं मतदारांना आणायला लागलं तरी चालेल, मात्र विधानसभेप्रमाणे लोकसभेला मतदानाचा टक्का वाढला पाहिजे असं विधान हसन मुश्रीफ यांनी केलंय. यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं टीका केली. आमचे विरोधक पैशाने किती गब्बर आहेत हे या विधानातून दिसतंय असं शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी म्हटलं. की आपल्याला हे मतदान विधानसभे एवढं करावं लागेल, तेवढी टक्केवारी न्यावी लागेल आणि आपल्याला दोघांना मिळून आम्हाला जे मतदान पडलेलं आहे तेवढं मतदान या निवडणुकीत आपल्याला मिळवावं लागेल. आणि 1,00,000-1,25,000 मताधिक्य आपण जर घेतलं तर संजय मंडलिकांचा पराभव करणं प्रत्यक्षात भगवानाला सुद्धा शक्य होणार नाही. अशा प्रकारचं आपण व्यूहरचना करायची आहे. आणि मी अनेक वेळा विनोदानं म्हणतोय, मुंबई असू दे, पुणे असू दे, अमेरिका असू दे, अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. हेलिकॉप्टर माणसानो बोलतो आपण संपूर्ण असलेलं मतदान आपण बोलवून आपण निश्चितपणानं प्रचंड मताधिक्यानं संजय मंडलिकांना विजय करायचा. हेलिकॉप्टरने मतदार आणू असं म्हणणं म्हणजे मतदारांची सगळी व्यवस्था करायचं ठरलेलं दिसतंय. हे भरपूर गबाड दिसतंय, त्यामुळं मतदारांना हेलिकॉप्टरने आणण्याची तयारी दिसते. आणि किती आमचे विरोधक पैशाने गब्बर आहेत आणि किती प्रचंड मोठी त्यांच्याकडे ताकद आहे हे दिसतंय. आणि महाराष्ट्रातल्या जनतेला हे उदाहरण लक्षात आणून देणार आहे.